नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर हा आहे अहमदाबादमधला डे 1 आणि आजचा दिवस माझा बऱ्यापैकी हेक्टिक असणार होता. या दोघींना कालच्या प्रवासाचा इतका कंटाळा आला आहे की दोघी मस्त लोळत पडल्या होत्या. दोघींनाही खाण्यापिण्याची कसली सूद नव्हती. पण म्हटलं या दोघींची झोप होती तोपर्यंत आपण खाली जाऊन चेक करूया की ब्रेकफास्टची काही सोय आहे का हॉटेलवरती. त्यानंतर वरती आलो, दोघींना जबरदस्तीने उठवलं. दोघींना प्रवासाचा इतका कंटाळा आला होता की दोघींचे डोळेच उघडायला तयार नव्हते. रेडी झाल्या दोघी. त्यानंतर मग आम्ही खाली गेलो, छान ब्रेकफास्ट केला. इन हाऊस ब्रेकफास्टमध्ये आज गरमागरम पोहे, इडली, चटणी असा बराच मेनू होता. पोटभर ब्रेकफास्ट केल्यानंतर वर येऊन मी रेडी झालो. आता जसं की मी आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, मी अहमदाबादमध्ये स्पेशली माझ्या ऑफिसच्या कामासाठी आलो आहे आणि त्या कामातच माझा आजचा अख्खा दिवस जाणार होता आणि या दोघींचा मात्र हॉटेलवरती बसूनच जाणार होता. मला निघायच्या आधीच माहिती होतं की चारवी माझ्या मागे लागणारच जाताना आणि ॲज युजल ती मागे लागलीच. पण कसं बसं तिला समजवलं, पण जाताना तिने फारच रडारड केली आणि तिचा तो रडका चेहरा बघून ना माझा पायच निघत नव्हता. पण कसं बसं निघालो तिथून. माझी कॅब आली होती. कॅबमध्ये बसून वर्क लोकेशनला जायला निघालो. आता माझं जे वर्क लोकेशन आहे ते माझ्या हॉटेलच्या लोकेशनपासून बऱ्यापैकी लांब होतं, कारण मला जिकडे जायचं होतं तो होता इंडस्ट्रियल एरिया आणि मी जे हॉटेल बुक केलं होतं ते रेसिडेन्शियल एरियामध्ये केलं होतं, कारण चारी आणि प्रियंका दोघी दिवसभर एकट्याच असणार होत्या म्हणून. वर्क लोकेशनवरती पोचलो, मीटिंग वगैरे झाली, सगळं काम संपलं आणि इकडच्या लोकांनी ना मला गरमागरम अहमदाबादचे समोसे खाऊ घातले. हे समोसे दिसायला फार छोटे होते पण तेवढेच टेस्टी होते, मला प्रचंड आवडले. त्यानंतर सगळं काम संपून परत यायला मला फारच संध्याकाळ झाली होती. हॉटेलवरती आलो तर बघितलं चार्वी आणि प्रियंका ऑलरेडी रेडी होऊन माझी वाट बघत होत्या. पण लास्ट मिनिटला चार्वीला तिचा ड्रेस चेंज करण्याची हुक्की आली. मग काय, चार्वीचा ड्रेस प्रियंकाने चेंज केला आणि मग आम्ही जवळच असलेल्या रतनपोल मार्केटमध्ये व्हिजिट केली, जे साडीसाठी फेमस होतं. पण इथल्या साड्यांमध्ये व्हरायटी होती पण खूप महाग होत्या ॲज कम्पेअर टू मुंबई, म्हणून प्रियंकाने फार काही शॉपिंग केली नाही. त्यानंतर हॉटेलवरती आलो, तिथेच आम्ही गरमागरम डिनर मागवला होता. छान डिनर केला. तर आजच्या दिवसामध्ये फारसं काही एक्सप्लोर केलं नाही आम्ही, कारण आजचा दिवस माझा कामातच जाणार होता हे मला ऑलरेडी माहीत होतं. पण बाय द वे व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि डे 2ची वाट बघा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.